Good morning, students. तर कालच्या क्लासला आपण माझा अनुभव या पाठाखालील स्वाध्याय पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत तिसरी कविता, पाऊस आला पाऊस आला. आणि माझा अनुभव याच्यामध्ये शेवटचा जो टॉपिक आहे तो वाचायचा आहे तुम्ही पेज नंबर 5 वरचा. आणि नंतर आपण मग पाऊस आला ही कविता घेणार आहोत. ठीक आहे. तर वाचा याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी वाचन करून घ्यायचं आहे. तर वाचा पेज नंबर 5. ओके. माझा अनुभव पाठ दुसरा. माझा अनुभव. तर या ठिकाणी आपल्याला वाचन करायचं आहे फक्त आणि समजून घ्यायचं आहे. काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. आता आपण पाहतो की सूर्य हा नेहमी पूर्वेकडून उगवतो. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? पूर्वा, आवाज येतोय? ओके, आवाज येतोय? हा, येस, ओके. आवाज येतोय ना? ठीक आहे. तर आता आपण पाहतोय पेज नंबर 5. पेज नंबर 5 काढायचे आणि त्याच्यामध्ये खाली एक पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याच्यामध्ये वाचा असं लिहिलेलं आहे. तर ते फक्त वाचायचे, समजून घ्यायचे. ठीक आहे. पेज नंबर 5 काढलं. आवाज येतोय ना? पेज नंबर 5 काढा. पेज नंबर 5. अरे, आवाज येतोय का? पूर्वा, आवाज येतोय? हा, ओके. मला सांगा, मी बोर्ड वरती काय लिहिलेलं आहे? बोर्ड दिसतोय? हा, ओके ओके, ठीक आहे. मग पेज नंबर 5 काढायचं आणि वाचा. जे लिहिलेलं आहे ते आपण वाचत आहोत. ठीक आहे. हा, माझा अनुभव. ओके. तर आता वाचामध्ये खालचा पॅरेग्राफ. काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. या ठिकाणी काय सांगितलेले? सकाळी 6च्या सुमारास फिरायला गेलेले आहेत. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. आपण पाहतो की नेहमी सूर्य कुठे उगवतो? कोणत्या दिशेला उगवतो साई?
सूर्य कोणत्या दिशेला उगवतो सांगा. पूर्व आणि साई आवाज येत असेल तर सूर्य कोणत्या दिशेला उगवतो. हा पूर्वा. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो. पूर्वा साई तर सूर्य उगवतो पूर्वेला, पूर्व दिशेला उगवतो. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. ठीक आहे. सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती वेगळी व छान दिसत होती. तर असं आपण सूर्य उगवतानाचं जे दृश्य असतं ते खूप मनमोहक असतं. कसं दिसत होतं पहा. ती लालसर अशी पिवळी किरण दिसत होती आणि ती खूप छान दिसत होती. त्यांच्याकडे मी वारंवार पाहत होतो. वारंवार म्हणजे सतत एकटक त्या ठिकाणी सूर्याकडे ते पाहत होते. सकाळचा तो गारवा किती छान वाटत होता. आणि सकाळी आपण पाहतो की थोडीशी थंडी असते. रस्त्यातल्या झाडांवर वेगवेगळे पक्षी बसलेले होते. पहा, आपण ज्यावेळी फिरायला जातो तर रस्त्याच्या कडेने झाड असतील तर झाडांवरती पक्ष्यांचा चिवचिवाट चालू असतो. आणि अतिशय म्हणजे शांत वातावरण जे त्या ठिकाणी सूर्य उगवताना दिसत असतो. एकदम असं फ्रेश वातावरण त्या ठिकाणी दिसतं. त्यांचे वेगवेगळे आवाज कानांवर पडत होते आणि पक्ष्यांचे आवाज तेवढे येत असतात. बाबा खूपच भरभर चालत होते. चालता चालता मी मात्र दमलो होतो. बाबांना मी थांबायला सांगितले. तर या ठिकाणी बाबा पटपट असे चालत होते आणि हे सांगतात लेखक जे आहेत ते सांगतात की मी खूप दमलो होतो त्यामुळे मी बाबांना थांबायला सांगतो. आम्ही एका ठिकाणी बसलो. बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. पहा, आपण सुद्धा नेहमी सकाळी व्यायाम करण्यासाठी बाहेर पडतो कारण सकाळी हवा कशी असते एकदम शुद्ध असते. खरंच त्या शुद्ध व मोकळ्या हवेचा अनुभव मला येत होता. आणि अशा प्रकारे लेखक काय सांगतात की ही जी मोकळी हवा आहे आणि एकदम त्यांचं मन ताजतवानं फ्रेश झालेलं होतं आणि लेखक सांगतात की मला सुद्धा या ताज्या हवेचा अनुभव येत होता. मला प्रसन्न व ताजे तवाने झाल्यासारखे वाटत होते. म्हणजे त्या ठिकाणी फिरल्यानंतर ही हवा शुद्ध आहे, वातावरण प्रसन्न आहे. तर लेखक सांगतात की मला त्या ठिकाणी प्रसन्न आणि ताजतवानं वाटत होतं. नाही पेज नंबर 5 यावरती दिलेला आहे हा पॅरेग्राफ. ते वाचतोय आपण. पूर्वा. रोज सकाळी लवकर उठण्याचा आणि फिरायला जाण्याचा अनुभव तुम्ही पण घ्या, तुम्हालाही छान वाटेल. आता हा एक अनुभव दिलेला आहे की सकाळी फिरायला गेल्यानंतर कसे वाटते. आता या ठिकाणी शेवटी एक तुम्हाला पण सांगितलेलं आहे की तुम्ही पण दररोज फिरायला जायचंय आणि फिरण्याचा अनुभव घ्यायचा आहे कारण फिरल्यानंतर खूप छान वाटते. ठीक आहे. आता हे आपलं या पाठावरचे जे प्रश्न आहेत, पॅरेग्राफ आहेत ते सगळं अगदी या ठिकाणी झालेलं आहे. आता काढायचं पेज नंबर 6. पेज नंबर 6 काढलं. काय आहे पेज नंबर 6 वरती. तिसरी आहे पाऊस आला. पाऊस आला. पाऊस आला. ठीक आहे. हा, पाऊस आला. पाऊस आला. कविता काढायची. काय आहे पहा, पूर्ण या ठिकाणी कवितेच्या ज्या ओळी आहेत त्याच्या बाजूला चित्र दिलेले आहेत. पावसाचं वातावरण कसं होतं जे वर्णन आपल्याला कवितेत आलेलं आहे ते चित्रांद्वारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहा, पाऊस आल्यानंतर कशी धांदल उडते, कशी गडबड होते ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर पहिलं चित्र आहे पहा, तिथं सुद्धा हा पाऊस आला. पाऊस आला. तिथं सुद्धा एक मुलगी आहे, तिचे बाबा आहेत. तर त्या ठिकाणी बाबांना उशीर झालेला आहे ऑफिसला जाण्यासाठी वगैरे.
तर ते वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर काय आहे, पुढचं जे चित्र आहे 2 नंबरचं, तिथं पहा काय दिसत आहे. एक आजोबा आहेत, त्यांची छत्री त्या ठिकाणी ते शिवत आहेत. कुत्री या ठिकाणी इकडे तिकडे पळत आहेत. आणि दिवाळीतला जो किल्ला बांधला जातो, तुम्ही बांधता दिवाळीमध्ये किल्ला? दिवाळीत किल्ला बांधता साई? पूर्वा? पूर्वा नाही बांधत. साई? यस, ओके. तर या ठिकाणी सांगतात दिवाळीतला किल्ला जो आहे तो खचला आहे, म्हणजे पडला, कोसळला. हा, ठीक आहे. आणखी शेवटी काय झालेला आहे, गिल्ला म्हणजे गोंधळ. गिल्ला म्हणजे गोंधळ झालेला आहे. हा, डेकोरेशन वगैरे करतात ओके दिवाळीला. आणि शाळेला पण सुट्टी मिळालेली आहे. आईचे पापड भिजलेले आहेत पहा, इथं एक चित्र दिलेलं आहे. आईने अंगणामध्ये पापड वाळत घातलेले आहेत आणि ते सुद्धा ऐन वेळी आलेल्या पावसामुळे भिजलेले आहेत. तर हे सगळं वर्णन या ठिकाणी कवितेमध्ये केलेलं आहे. तर कविता एकदा मी सांगते, वाचून समजून, आणि मग आपण त्याच्यावरचे स्वाध्याय सोडवणार आहोत. ठीक आहे. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडकड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. तर पाऊस आल्यानंतर वातावरण कसं झालेलं आहे, तर या ठिकाणी पाऊस आल्यानंतर विजा चमकत आहे. आणि हा पाऊस कधी आलेला आहे, तर ऐन दुपारी म्हणजे भर दुपारच्या वेळी. ऐन दुपारी म्हणजे काय, भर दुपारी, भर दुपारच्या वेळी. ठीक आहे. ओके. तर पाऊस आल्यानंतर वातावरण कसं झालेलं आहे की ऐन दुपारी, भर दुपारी विजा चमकत आहेत. भनान वारा म्हणजे असा भयंकर असा मोठा सोसाट्याचा वारा त्या ठिकाणी सुटलेला आहे. पहा, पाऊस खूप जोराचा असेल, वादळ वगैरे सुटतं, वारे येतात. तर असा भनान वार म्हणजे भयंकर असा सोसाट्याचा वारा, मोठा वारा त्या ठिकाणी सुटलेला आहे. ओके. पूर्वा आणि साई पुढे लक्ष द्या, उगीच काहीतरी चर्चा करत बसू नका. चॅट करताना फक्त उत्तरच चॅट करायचे. ठीक आहे. तर पाऊस आल्यानंतर काय काय होतंय ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. भनान वारा म्हणजे भयंकर असा वारा सुटलेला आहे. गारा, गारा माहितीये तुम्हाला कशा असतात गारा? पाहिलेल्यात गारा तुम्ही? गारा म्हणजे छोटे छोटे आकाशातून पडणारे लहान बर्फाचे गोळे, त्याला म्हणतात गारा. ठीक आहे. तर जिकडे तिकडे गारा गारा म्हणजे जिकडे तिकडे हे आकाशातून लहान बर्फाचे गोळे पडलेले दिसत आहेत. आता पुढच्या ओळी, पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. खचला म्हणजे ढासळला. इथं पहा, दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेला आहे. एक आजोबा पुढे बसलेले आहेत, पाठीमागे तो किल्ला मुलांनी छोट्या बांधला असेल, तर तो किल्ला त्या ठिकाणी खचला म्हणजे पडलेला आहे, कोसळलेला आहे. ठीक आहे. भुंकत सुटली सगळी कुत्री म्हणजे सगळी कुत्री जी आहेत ती भुंकत इकडे तिकडे पळत आहेत. आजोबांनी शिवली छत्री. इथं आजोबा दाखवलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये छत्री आहे आणि ते छत्री शिवत आहेत, कारण पावसामध्ये जाण्यासाठी छत्रीची आवश्यकता असते. ठीक आहे. तर आधी आपण कविता घेतलेली आहे, आपण थोडक्यात पाहतोय कारण आपल्याला आता स्वाध्याय घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता पाऊस आला उशीर, त्यातच हा घोटाळा. आता बाबांविषयी काय सांगितलेलं आहे पहा, इथं मुलांचा किल्ला पडलेला आहे. नंतर दुसरं काय, आजोबा छत्री शिवत आहेत. आता बाबांविषयी काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा आपल्याला मुलांनी जो बांधलेला किल्ला त्यांचं सांगितलं. नंतर आजोबा काय करत आहे, छत्री शिवत आहेत. आणि नंतर आता बाबांचं काय झालेलं आहे, त्यांना त्या ठिकाणी ऑफिसमध्ये कामावर जायचं आहे, परंतु उशीर झालेला आहे आणि अचानक त्या ठिकाणी पाऊस आलेला आहे.
त्यामुळे त्यांची धांदल उडालेली आहे. बाबा गेले करीत चडफड, चडफड म्हणजे चीड, राग व्यक्त करीत बाबा तिथून गेलेले आहेत. आणि आईचं काय झालेलं आहे, पापड जे वाळायला घातलेले आहेत, सुकायला घातलेले आहेत. पहा तिसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे. इथे या ठिकाणी आई उभा आहे आणि पुढे पापड दिसत आहेत. तर हे पापड त्या ठिकाणी पावसामुळे भिजलेले आहेत. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. तर या ठिकाणी पाऊस आल्यामुळे गिल्ला म्हणजे काय, गोंधळ. गिल्ला म्हणजे मुलांनी एकच केला गोंधळ, गिल्ला म्हणजे गोंधळ. हा ठीक आहे. तर पाऊस आल्यामुळे मुलांनी गोंधळ घातलेला आहे आणि मॅडम म्हणतात की शाळेला आता सुट्टी आहे. मॅडम कुट्टी, कुट्टी मॅडम आहेत, त्या हसत म्हणतात की जा पळा मुलांनो, आज शाळेला सुट्टी आहे. तर अशा प्रकारे मुलांना शाळेला पावसामुळे सुट्टी मिळालेली आहे. ठीक आहे. तर आपली या ठिकाणी पाऊस आला पाऊस आला ही कविता शिकून झालेली आहे. ऍक्च्युली आधी पण आपण घेतलेली आहे ही कविता, याची रिव्हिजन आता घेतलेले आहे. आता याच्यामध्ये स्वाध्याय. तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, पेज नंबर 6 वरती स्वाध्याय आहे. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला प्रश्न आहे, विजा केव्हा चमकल्या, याचं उत्तर तुम्ही दोघांनीही टाईप करायचं आहे. विजा केव्हा चमकल्या. विजा केव्हा चमकल्या दोघांनी टाईप करायचे. पूर्वाचं उत्तर आलेलं आहे, भर दुपारी पाऊस आला तेव्हा वारा भनान भनान सुटलेला आहे आणि विजा चमकत आहेत. ओके, छान, बरोबर. साई, विजा केव्हा चमकल्या, साई आवाज येतोय का? हा ठीक आहे. भर दुपारी विजा चमकायला लागल्या. भर दुपारी जेव्हा पाऊस यायला सुरुवात झाली तेव्हा विजा चमकल्या, असं व्यवस्थित लिहायचंय साई. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरा, सुटलेला वारा कसा होता. कसा होता त्याला विशेषण सांगितलेलं आहे. सुटलेला वारा कसा होता. सुटलेला वारा कसा होता. कसा होता सुटलेला वारा, त्याला एक विशेषण दिलेलं आहे कवितेमध्ये, ते सांगायचे. पूर्वा, कसा होता. साई, कसा होता. त्याला एक शब्द सांगितला होता मी, त्याचा अर्थही सांगितला होता. सोसाट्याचा म्हणजे कसा, त्याला शब्द आहे आपल्याला दिलेला आहे इथं कवितेमध्ये. कसा होता सुटलेला वारा, भनान वारा, भनान, भनाना असा सुटलेला होता वारा म्हणजे सोसाट्याचा. बरोबर साई, बरोबर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? सांगा. हा, आजोबांनी छत्री शिवली. आजोबांनी आपली जुनी जी छत्री आहे ती शिवली आहे. ठीक आहे पूर्वा, व्यवस्थित दिलेलं आहे उत्तर. साई, पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री शिवली. पाऊस आल्यामुळे आजोबांनी जुनी छत्री शिवली. साई, तुझं उत्तर आलेलं नाहीये. बरं, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? चडफड म्हणजे चिडचिड, राग व्यक्त केला. का केला? आलेल्या पावसामुळे आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? सांगायचं, दोघांनीही उत्तर द्यायचंय. पूर्वाचं उत्तर आलेलं आहे उशीर, त्यात पाऊस आला म्हणून बाबांनी चडफड केली. छान. साई, पूर्वाला आवाज येतोय. तुझा काय नेटवर्क इश्यू वगैरे आहे का बघ. प्रश्न लिहून देते साई मी बोर्डवरती, त्यासाठी उत्तर लिहू शकतोय ना तू. येतोय ना पूर्वा आवाज? पूर्वा आवाज येतोय? हा, येतोय. म्हणते ना पूर्वा, आवाज येतोय. ठीक आहे. तर उत्तर काय आहे या प्रश्नाचं साई? कामावर जायला आधीच त्यांना उशीर झालेला होता, त्यात पाऊस आला. ठीक आहे, असं उत्तर लिहायचं आहे. आधीच बाबांना कामावर जायला उशीर झाला होता, त्याच्यामध्ये पाऊस आला म्हणून बाबांनी चडफड केली. असं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. हा, उशीर त्यात पाऊस आला म्हणून त्यांनी चडफड केली. छान साई. आता पावसामुळे, आता पूर्ण या कवितेमध्ये कोणाबद्दल काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न आपल्याला या प्रश्न पहिल्यातला आहे. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? आईचे पापड भिजले आणि हे तिचे नुकसान झाले. म्हणजे थोडक्यात काय, पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड भिजले. साई, उत्तर कसं लिहायचंय? पूर्वाचं उत्तर आलेलं आहे, पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड घातलेले आईचे, तुम्ही लिहिलं तरी चालेल बरं का नोटबुक मध्ये, आईचे, कारण तुम्हाला हे लिहायचंय होमवर्क मध्ये. आईचे पापड भिजले. ठीक आहे, तुम्ही टाईप करताय म्हणजे लगेच लिहू शकत नाही, नंतर क्लास झाल्यानंतर लिहायचंय. हा, पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड भिजले. ठीक आहे. हा, ओके ओके, ठीक आहे.
हा असू दे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा. पेज नंबर 7. पेज नंबर 7 पहा. पेज नंबर 7. पूर्वा, काय प्रकार आहे हा? प्रश्न दुसरा आहे. मी म्हटलं ना पूर्वाचं उत्तर आलेलं आहे. पूर्वा, वाचून दाखवलं मी तुझं उत्तर. आणि मग साईला म्हटलं तुझं उत्तर आलं नाही, मग साईनं उत्तर दिलं. ठीक आहे. आता प्रश्न दुसरा आहे. अ शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. जसं वारा, गारा, म्हणजे थोडक्यात यमक जुळणारे शब्द. उदाहरणार्थ वारा, गारा. तसं कुत्री, त्याला काय येईल शब्द? पूर्वा, साई. हा, साईचं उत्तर आलेलं आहे छत्री. हे यमक जुळणारा शब्द आहे, छत्री. पूर्वा, नंतर हा पूर्वाने दिलेला आहे छत्री. पूर्वाने सर्व उत्तर दिलेले आहेत. गिल्लाचं काय आलेलं आहे साई? किल्ला. ठीक आहे, पूर्वाचंही बरोबर आहे. नंतर पापड, पूर्वाने उत्तर दिलेलं आहे चडफड. साई, पापड, चडफड त्याचं आहे. पापड, चडफड यमक जुळणारे शब्द आहेत हे. आणि फळा, फळाला घोटाळा आहे, वरती आहे बरं का. फळासाठी शब्द वरती आलेला आहे. वरती म्हणजे खालून दुसऱ्या कडव्यामध्ये घोटाळा. फळा घोटाळा हा शब्द आहे. हा, साई बरोबर आहे, चडफड. आता पुढचा आहे फळासाठी. सांग साई. फळा, पूर्वाचा आलेला आहे उत्तर. फळासाठी आहे घोटाळा. बरोबर. आता पुढचा शब्द आहे कुट्टी. त्याच्यासाठी शब्द कोणता आहे? पूर्वाचा आलेला आहे साई. हा, सुट्टी. कुट्टीला यमक जुळणारा शब्द आहे सुट्टी. आता प्रश्न दुसऱ्यातला आहे आ. तर त्याच्यामध्ये काय आहे पहा. कडकड, चडपड, फडफड यांसारखे आणखी शब्द लिहा. कडकड सारखा सांगा. फडफड इथं दिलेलं आहे. तडफड, हे पहा फडफड होऊ शकतो. नंतर तडफड दिलेला आहे, तडफड. नंतर धडधड होऊ शकतो. नंतर कुठला शब्द दिलेला आहे? आणखी गडगड होऊ शकतो. आणि धडपड, धडधड, धडपड. याच्यामध्ये कडकड, चडफड आणि तडफड सारखे शब्द आहेत. फडफड, गडगड, धडधड आणि धडपड. पूर्वाचं उत्तर आलेलं आहे खडखड. हा, खडखड हा एक शब्द येईल. बरोबर आहे. खडखड हा शब्द बरोबर आहे. पुढे साई. साई,
ठीक आहे. मग आता पुढचा आहे प्रश्न 3. खालील शब्दांचे वचन बदला. प्रश्न 3. खालील शब्दांचे वचन बदला. माणूस, पहिला शब्द दिलेला आहे माणूस. तर त्याचं वचन बदलून, आता माणूस हे काय आहे, एक वचन आहे, त्याचं बनवायचंय अनेक वचन. काय होईल? माणूसचं काय होईल? हा, पूर्वाचं उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे पूर्वा. साई बरोबर आहे. माणसे. ठीक आहे. आता पुढचा शब्द आहे गाय. एक वचन आहे, आपण बनवायचे अनेक वचन. गाय. गायचं अनेक वचन काय होईल? पूर्वा. गायचं अनेक वचन होईल गायी. पूर्वा आणि साई, गायचं अनेक वचन आहे गायी. पूर्वा बरोबर आहे. पुढचा शब्द आहे दप्तर. दप्तर. याचं काय होईल? दप्तरचं अनेक वचन करायचं. दप्तर हा एक वचन शब्द आहे. हा, पूर्वाचं बरोबर आहे दप्तरे. दप्तरचे होईल दप्तरे. ओके. पाणी. पाणी. पाणीचं काय होईल? पाणीच बरोबर आहे पूर्वा. पाणीच एक वचन असो अनेक वचन असो, पाणीच. ठीक आहे. आता आपल्याला अनेक वचनाचा शब्द दिलेला आहे, त्याचं करायचे एक वचन. वह्या. वह्या. पूर्वा बरोबर आहे. वही. वह्या हे अनेक वचन आहे, त्याचं एक वचन आहे वही. पत्र. एक वचन आहे, त्याचं करायचंय अनेक वचन. पत्र. पत्र. पत्रे. तर प्रश्न तिसरा आपला झालेला आहे. आता प्रश्न चौथा आपण पाहणार आहोत. प्रश्न 4. अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग तुम्ही सांगायचा आहे, म्हणजे लिहायचा आहे. सांगा काय फजिती झालेली आहे. एका एका वाक्यात सांगितलं तरी चालेल. अचानक पाऊस आला. इथं आपल्याला कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे की अचानक पाऊस आल्यानंतर बाबांची कशी फजिती झाली, आजोबांची कशी झाली, आईची कशी फजिती झाली, मुलांची कशी फजिती झाली.
तर त्याचा संदर्भ घेऊन उत्तर दिलं तरी चालेल. एका एका वाक्यात उत्तर द्यायचंय. पूर्वा येतंय का? साई? आई कामावरून येत होती. अचानक पाऊस आल्यावर पावसात आई रस्त्यामध्ये भिजलेली होती. ओके, ठीक आहे पूर्व. आणि तुम्ही तुमच्याबद्दल सांगू शकताय, शाळेतून येत होता वगैरे. मला शाळेत जायचे होते पण अचानक पाऊस चालू झाला. मग मला पावसामध्ये छत्री घेऊन शाळेत जावे लागले. मला शाळेत जाण्यासाठी उशीर झाला. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता प्रश्न 5वा. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते 4-5 वाक्यात लिहा. आता इथं संदर्भ तुम्ही इथला घेऊ शकता की मुलांनी किल्ला बनवलेला आहे दिवाळीमध्ये आणि किल्ला त्या ठिकाणी पावसामुळे कोसळलेला आहे, पडलेला आहे. हा संदर्भ सुद्धा घेऊ शकता किंवा आणखी तुम्हाला वेगळं मत मांडायचं असेल तरी लिहू शकता. एका एका वाक्यात उत्तर द्यायचंय. मी ठीक आहे. भाजी आणण्यासाठी गेल्यावर अचानक पाऊस आला, त्यामुळं मी छत्री नेली नव्हती. मी पावसामध्ये भिजत भिजत घरी आले. अशा प्रकारे लिहू शकता. किंवा मी फटाके आणण्यासाठी फटाके आणण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस चालू झाला. किंवा दिवाळीचे पदार्थ करण्यासाठी आईला मदत म्हणून साहित्य आणण्यासाठी दुकानात गेले होते. अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही. कारण इथं काय दिलेलं आहे, त्यामुळे ते साहित्य सर्व पावसामध्ये भिजले. अशा प्रकारे लिहू शकता. कारण इथला प्रश्नच असा आहे की दिवाळीत तुम्ही जी तयारी केलेली आहे त्याचं कोणकोणतं नुकसान झालं ते लिहायचं आहे. इथलं लिहिलं, मी दिवाळीमध्ये किल्ला बनवला होता. अचानक जोराचा पाऊस आला आणि त्यामुळे तो किल्ला पूर्णपणे कोसळला. अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. प्रश्न 6वा आहे. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. पूर्वाचं उत्तर काय आलेलं आहे पाठीमागचं? आम्ही दिवाळीमध्ये खूप सजावट केली, परंतु पावसामुळे ते सर्व वाहून गेले. ओके, ठीक आहे. आता आहे प्रश्न 6वा. सुरुवातीला एक वाक्य दिलेलं आहे. कोणतं वाक्य आहे पहा. रिमझिम पाऊस पडत होता. आणि पुढे हे वाक्य दिलेलं आहे. रिक्षा खडखड करत थांबली. तर तुमच्या मनाने पुढील वाक्य त्या ठिकाणी लिहायची आहेत. पहिलं वाक्य काय दिलेलं आहे? पहिल्या चौकटीमध्ये रिमझिम पाऊस पडत होता. मग काय झालेलं आहे? तर पाऊस पडल्यामुळे तिथलं वातावरण कसं होतं ते एका एका वाक्यात त्या ठिकाणी लिहायचं आहे. पहिल्या च्या चौकटीमध्ये लिहायचं आहे. रिमझिम पाऊस पडल्यानंतर. आवाज येत नाहीये का? साई, पूर्व आवाज येतोय का?
आता येतोय का आवाज? तर रिमझिम पाऊस पडत होता. याच्यानंतर झाडे पावसामध्ये भिजत होती. पानांवरून पाणी उगळत होते. नंतर तिसरं वाक्य तुम्ही लिहू शकता. शेतांमध्ये पाणी साचले होते. थांबा. झाडे पूर्णपणे भिजली होती. पानांवरून पाणी ओघळत होते. नंतर पुढचं वाक्य आहे, शेतांमध्ये पाणी साचले होते. शेतांमध्ये पाणी साचले होते. मी पावसामध्ये मी पावसामध्ये भिजत उभा होतो. मी पावसामध्ये भिजत उभा होतो. मला खूप आनंद वाटत होता. ठीक आहे. तर पहिल्या चौकटीमध्ये हे सगळं मी आता जे दिलेले आहेत वाक्य ती लिहायचे आहेत. शेवटचा आपला भाग आहे होमवर्क. आजचा होमवर्क काय आहे लिहून देते. ऐकू येत नाहीये तुम्हाला तर लिहून देते. अं, पाऊस आला याच्यावरचे प्रश्न 5. प्रश्न 1 ते 5 लिहायचे आहेत. 1 ते 5 प्रश्न 1 ते 5 हे स्वाध्याय सोडवा. प्रश्न 1 ते 5 सोडवणे. प्रश्न 1 ते 5 सोडवा. ठीक आहे. ओके.